रामकृष्ण हरी एवं धन निरंकारजी। गुढीपाडव्याला कडुलिंब का खातात याचं कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे। कडुलिंब आपण का खातो तर कडुलिंबाच्या पानामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, त्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते। तसेच कडुलिंबामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल हे गुणधर्म असतात, जे आपल्या शरीराला आजारापासून दूर ठेवतात। आपल्या शरीरामध्ये एनर्जी येते। या काळात म्हणजे गुढीपाडव्याच्या वेळेस जे वातावरण असतं त्यावेळेस हवामानामध्ये बदल होत असतात, त्यामुळे हे सर्व आजार वाढण्याची शक्यता असते। कडुलिंब खाल्ल्याने पाचनशक्ती सुधारते, भूक वाढते, रक्ताचं शुद्धीकरण होतं, त्वचा विकारावर आराम मिळतो आणि कडुलिंब खाल्ल्याने शरीरातील उष्णता आणि थंडपणा याचं संतुलन साधलं जातं। बघा, या कडुलिंबामध्ये खूप काही औषधी गुणधर्म आहेत, म्हणून हे परंपरेने गूळ आणि कडुलिंब खात आलेले आहेत। वर्षाच्या सुरुवातीलाच हवामानामध्ये बदल होत असल्यामुळे हे कडुलिंब खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते, प्रतिकारशक्ती वाढते। यासाठी कडुलिंब खायचे असतात। तर गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब का खातात, याचे फायदे काय आहेत ते तुम्हाला सांगितले आहेत। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा। रामकृष्ण हरी एवं धन निरंकार अशी कोणतीही कमेंट करा। चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी एवं धन निरंकार।